उभा राहायचा. लोक म्हणायची शिष्याने लोक तुला आम्ही एवढ्या तुला देणार आहोत. मला अनेक लोक भेटली, अनेक लोक मला भेटली, सांगितलं तुमचा शशी निवडून ये, बाकी मला माहिती नाही. रिझल्ट लागला आणि शशी पाडला. रिझल्ट लागला आणि शशी पाडला. आज पैशात करण्याची गरज काय मी सांगतो तुम्हाला. या शशीला रात्री 1:30 वाजता त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाचे लोक उठवायला गेले. रात्री 1:30 वाजता उठवायला गेले. तो लोकांना अपील काय करावं म्हणून निवेदन तयार करत होता. ते निवेदन त्याला उद्या सकाळी मला दाखवायचं होतं प्रमोदजी. ते वाचलं पाहिजे, मी त्याचा करेक्शन केलं पाहिजे म्हणून तो स्वतः लिखाण करत होता. 1:30 वाजता विरोधी पक्षातले लोक, त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षातले लोक त्याच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं तू कशाला निवडणूक लढतोय, तू कशाला निवडणूक लढतोय, निवडणूक लढून काय होणार आहे, बोल तुला किती पैसे द्यायचे ते. बोल त्याच्या घरात साधी सायकल नाही, बोल तुला किती पैसे पाहिजे ते. याला त्या रात्री 1:30 वाजता सांगितलं की तुम्ही माझ्या घरी आलात तर मी तुमचा मान सन्मान राखतोय. हे तुमच्या पैशापेक्षा भास्कररावला उमेदवारी देऊन मला सन्मान देणार आहे. माझ्यासारख्या गरीबाला दुसरी उमेदवारी कोण देणार होता, कोण देणार होता. त्याच्या मतदारसंघात मतदान झालं नाही, मतदान झालंच ना, मग ते मतदार इमानदारीने जर याच्या वाट्याला गेलं असतं तर आज समाजाला सांगता आलं असतं की आजही समाजामध्ये चांगुलपणा आहे, आजही समाजामध्ये प्रामाणिकपणा आहे की शशी नाईक सारख्या माणसाला लोकांनी निवडून दिलं. पैसा पैसा हा पैशासाठी नाश करतोय, हा पैसा त्याला नाश करतोय. मराठी बाईंनी याची नावे भाषण केलं. जसं गोरगरिबाचं सांगतो तुमचा नावाने ऐकून ठेवा. या व्यक्ती जावे या गावामध्ये आमच्या घराच्या शेजारी इथं मला उमेदवार मिळेल, इथं मला उमेदवार मिळेल. जे नेते म्हणून पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी अगोदर आपल्या उमेदवारी जाहीर केल्या आणि शेवटच्या क्षणाला माघार घेतली आणि मग मला उमेदवारच कोण मिळायला तयार नाही. शेवटी यांच्या गावडेवाडी गेली 40-45 वर्षांचे माझे संबंध आहे, कसा संबंध आहे. यांच्याकडे गेलो, त्यांनी सांगितलं माझी लाज राखा. मला सांगताना कधी पण वाटत नाही. हे माझ्या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी घडलंय. मी त्याला सांगितलं माझी लाज राखा. जर उमेदवार मला मिळाला नाही, खाल्लं जिंकलं तर आता लांबच राहिलंय, पण उमेदवार जर मला मिळाला नाही तर शेवटी माझी इज्जत करणार आहे, पक्षाची इज्जत करणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारच मिळाला नाही ह्या बातम्या होती म्हणून तुम्ही मला उमेदवार द्या. त्यांनी मला उमेदवार दिला, त्यांनी मला उमेदवार दिला. पण पक्षाचे पदाधिकारी अगोदर विकले गेले आणि स्वतः सांगायला लागले माझ्या वाडीत एवढे आले, माझ्या वाडीत एवढे आले, माझ्या वाडीत एवढे आले. जर भास्कर मध्ये पहिल्या सांगा असता तर काय करायचं असतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. वाट लावून टाकले हे तुम्ही इतके दिसले. हे आम्ही असे शिवसैनिकांनी बघितलेले होते. आम्हाला शशी नाईक सारखा शिवसैनिक मला माहिती आहे. तो विद्यार्थ्यांच्या कसा भिडलेला आहे. मगाशी तो पैशाचे भाषण केलं माझ्याबद्दल काय सगळे काय उतरवले या सगळ्या आयुष्यामध्ये या सगळ्या भूमिका गावामध्ये हे सगळे 50 कोटी 100 कोटींची चर्चा तुम्ही ऐकताय. मला काय वाटतं आम्हाला ते मिळाले नसते, आम्हाला मिळाले नसते असं तुम्हाला वाटतं. पण मला अभिमानाने सांगितलं पाहिजे गेल्या 45 वर्षाच्या माझ्या राजकीय इतिहासामध्ये कोणी माझ्याकडे कधीही आला नाही. ते राज्यसभेचं मतदान असू दे, ते विधान परिषदेचं मतदान असू दे, त्याचं कुठलंही मतदान असू दे, तुम्हाला एवढे घेतो, तुम्ही त्या ठिकाणी या असं सांगण्याचं कोणीही कधी धाडस माझ्यावर येण्याचं केलेलं नाही. काय सांगता तुम्ही? उमेदवार उशिरा जाहीर झाला, उमेदवार उशिरा जाहीर झाला, उमेदवार उशिरा जाहीर झाला. उमेदवार तुम्ही जाहीर होता ना, तुम्ही मला घेतली, तुम्ही या उमेदवार उद्योग दिला त्याला उशिरा जाहीर झाला. याचा अर्थ उमेदवार कधी जाहीर करायचा त्याच्यामध्ये तुम्ही विकले जाणारे असाल तर तुम्ही स्वतः शिवसैनिक म्हणून कसे बोलू शकता, कसे बोलू शकता. मला कौतुक केलं पाहिजे त्या म्हणतात हा घटना मिळाल्या ती म्हणतात त्या
मी इथून गप्प बसत नाही, कोणाचं काहीतरी बोलतो तर त्यांना वाटायचं आम्ही आलो हे बोलतच नाही, म्हणून मी सहज असा बरोबर नाव तुझं नाव काय तुझं नाव काय असं विचारतो. एका क्षणामध्ये मला आपला हुंकार आला तर जर काय माझ्या शाळेला दिला ती म्हणजे कोपऱ्यात कोण बसलेली मुलगी आहे, ती कोपऱ्यात कोण बसलेली मुलगी आहे, ती माझी सावड्याची उमेदवार होईल असं तिचं नाव माहित नाही, तिचं गाव माहित नाही, तिचं लग्न झालं का माहित नाही, तिला दिलेली कोणतं माहित नाही, तिच्या आई वडील कोण आहेत ते मला माहित नाही, पण ती माझी उमेदवार होईल सांगितलं. पोरगी कापायला लागली, थट्ट थट्ट सर्व गावा मला आपला साहेब मला ते काम करणारे पक्षाकरता उभी राहा एसटी लावले बोलले ना पक्षाकरता उभी पक्षाकरता मला संधीचं सागरचा संधी केलाय आहे त्या सगळ्यांचं मला कौतुक केलं पाहिजे. एक एक फॉर्म तयार करता आता घराजवळ जातो का 3 तासात फॉर्म तयार झाला, तिथं फॉर्म मिळाला 3 तासात, शेवटच्या दिवशी 12 तासाची फक्त ही उमेदवार पावणे 3 ला 5 मिनिटं असताना ग्रामीण प्रांताच्या ऑफिसमध्ये गेटच्या आतमध्ये गेलेली तिथं कागदपत्र तयार केलेलं बरोबर ना, आणि 3 तासाच्या आतमध्ये उमेदवारी झाली पक्षाकरता. किती उदाहरण देऊ तुम्हाला पक्षाकरता. मला गरज नाही आहे की सगळ्या जाती धर्माचे लोक आपण त्या ठिकाणी केले, ती आमची ती ममता घायला ममता मानसिक घायला ज्या पाचशे कुटुंबाला उमेदवार कमी लोक बसले तिथं तिचे वडील बसले त्याची कोपऱ्यात मारली हिंमत तिथं उभी बघायची हा ते तिथं ते मारली हिंमत बसले उमेदवार आम्ही त्याला सांगितलं तुमची मुलगी आम्हाला उमेदवार झाले, आम्ही उमेदवार म्हणून दिला, आम्ही उमेदवार म्हणून दिला. अशी अनेक संकट आहेत. हा अजिंक्य मोरे रामदास कदमांच्या भावासमोर निवडणुकीला उभा आहे, रामदास कदमांच्या भावासमोर निवडणुकीला उभा. हे सगळे उमेदवार किती मतांनी पडले तुम्हाला माहिती आहे? ज्याने म्हणून बदमाशी केली त्याने त्याला आकडेवारी डोळे हाणून झाला, कोण 200 मतांनी, कोण 300 मतांनी, कोण 1100 मतांनी, कोण 1200 मतांनी. अरे माझी इतर नामची बोलवते उमेदवार अवघी एक माहिती आकांक्षा आपली सोडकर ही माझी बाय जिल्हा परिषदेला फक्त 41 मतांनी पडली. 41 मतांनी. लोक म्हणतात की सुशिक्षित उमेदवार देत नाही. मी 4 डॉक्टर उमेदवार दिले. किती? 4. डॉक्टर पूर्वा जाधव, डॉक्टर शनिया तांबे, डॉक्टर ममता तांबे, डॉक्टर प्रीती मनोहर आणि वकील आमची दिली होती जोशना टाकाळ. समाज याने एकीला पण निवडून दिलं नाही. कुठल्या तोंडाने तुम्ही आम्हाला तत्वज्ञान सांगता राजकारण्यांना? कुठल्या तोंडाने सांगता राजकारण्यांना तत्वज्ञान? कुठल्या तोंडाने सांगता निष्ठेच्या गोष्टी? कुठल्या तोंडाने सांगता तुम्ही आम्हाला या ठिकाणी समाजाच्या हिताच्या गोष्टी? कुठल्या सांगता धनशक्ती विरुद्धच्या विरोधात धनशक्ती जिंकते? कुठल्या तोंडाने सांगू शकता? कुठल्या तोंडाने सांगू शकता? चांगलपणा फक्त राजकारणी लोकांनी राखायचा आणि बाकीच्या लोकांनी जंगल करायचे, जंगल करायचे. आज या सगळ्याच्या समोर तुम्हाला मी आज सांगतो तुमचाही सरकार जाणीवपूर्वक करतोय, पण भाषा आंदोलन चालेल का नाही? अरे पैसा पैसा म्हणजे काय पैसा? किती पैसा वाटायचा? ते सदानंद चव्हाण गेल्या 20 वर्षाची त्यांच्याशी नाव नाही तरी टीका पडली. सदानंद चव्हाण शेतकऱ्यांच्या समोर निवडणुकीला पराभूत झाले बरोबर. तुम्ही उद्या त्यांच्याबरोबर कंप्लेंट झाले बरोबर. तुम्ही पण होता सगळे होतात ना. त्यांनी काय सांगितलं? आलेला पैसा नाही बरोबर. पैसा नाही म्हणून मी हरलो, पैसा नाही म्हणून मी कमी पडलो. अरे ते सदानंद चव्हाण नुसते गावागावात जायचे. तुझ्या एवढ्याला किती? 1 कोटी रुपये. 1 कोटी रुपये तुझ्या एवढ्याला काय पार्टनर स्टील पाहिजे आता पाठवतो. तुला काय 500 कोटी सिमेंट पाहिजे आता पाठवतो. तुझ्या काय कोणाला काय 20 लाख रुपये पाहिजे आता पाठवतो. हे पैसे आले कुठून? हे पैसे आले कुठून? ज्यांच्याकडे स्वतःच्या निवडणुकीमध्ये खर्चाला पैसा नव्हता म्हणून मी पराभूत झालो सांगतात ते आता कोटीच्या गोष्टी करतात. तुला किती कोटी, तुला किती 25, तुला किती 50 गोड करतोय. किती माझे पैसे आले कुठून पैसे? अरे मोदी आज नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी केल्या ना, देशाच्या पंतप्रधानांनी नोटाबंदी केल्या. अरे ह्याच्या नोटा येतात कुठून एवढ्या?
हे एक उदाहरण सांगितलं. ती वाशिष्ठी डेअरी इतक्या शेतकऱ्यांना वरदान घेण्याचं मला वाटतं. इतक्या शेतकऱ्यांचा आर्थिक त्या ठिकाणी घरी बसले आणि आर्थिक मदत होईल होताना म्हणून ती वाशिष्ठी डेअरी अधिक सक्षम व्हावी म्हणून आम्ही बघितली. आणि त्या वाशिष्ठी डेअरीमधून आता एवढं काय बरं ती काय गरजच नाही. नुसता पैशाची पोती घेऊन फिरताय. तुला किती तुला किती तुला किती तुला किती तुला किती कुठून आला पैसा. हा पैसा आला कुठून. पण आज सांगतो तुम्हाला जे काय व्हायचं ते होईल. पण असा जर पैशाला जर समाज विकला लागला तर असे प्रामाणिक कार्यकर्ते आता समाजामध्ये पुन्हा उभे राहणार नाही. लक्षात ठेवा. समाज लोकदर्शी विकायला लागली असे प्रामाणिक कार्यकर्ते पुन्हा मिळणार नाही. आणि मग तत्वज्ञान सांगणाऱ्या लोकांनी तत्वज्ञान सांगण्याच्या भानगडी करू नका. अजिबात करू नका. तत्वज्ञान सांगण्याच्या भानगडी. तत्वज्ञान सांगायच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायच्या. तुम्ही आम्हाला पण सांगितलं ते याला क्लिप पण तुमच्या ऐकली शकतो. लय बरोबर बोलतो वेळ मी कधी टीका नाही करत त्याच्यावर. लय बदमाश एक नंबर बदमाश. खोटं कसं बोलावं आणि लोकांच्या पोटात सुद्धा द्यायची आव्हान आहे. तुम्हाला सुद्धा द्यायचं आहे पोटात शिरणार. या इथे एका शिंदेचं भाषण केलं. मी भाषण ऐकलं. शिंदे साहेब तुम्ही 100 कोटी रुपये दिले म्हणून ती जिल्हा परिषदेची नवीन इमारत होते. आता जे निवडून जातील ते सन्मानाचं त्या नवीन इमारतीमध्ये बसतील. शिंदे साहेब तुम्ही 100 कोटी दिले. हे भाषण कधी झालं. अजितदादावर गेलेली पाण्याची सार्वजनिक भाषण झालं. अरे कमीत कमी ही तर जाण ठेवा. त्यावेळेला विक्रांत स्वतः अध्यक्ष होता. स्वतः त्यांनी अनेक वेळा पालकमंत्र्यांनी सांगितलं की विक्रांतचे पैसे आणले विक्रांतला घेऊ. पण जे अजितदादा आपल्याकडे राहिले नाही त्यांचं सुद्धा नाव घेण्याचं औदार्य ह्या लोकांची होईल नाही. लक्षात घ्या. काय शिंदे साहेबांचा संबंध. शिंदे साहेब जेव्हा बोलत होते त्यांनी कुठले पैसे दिले. आणि किंवा अजितदादाचं जर नाव घेतलं असतं ना तर तुम्ही किती प्रामाणिक आहात ते लोकांना कळलं असतं. पण नेहमीच एकच भाषण ठरलेलं. हे आपल्याला एकनाथ शिंदे जो मी आहे साहेब पालकमंत्री भाषण ठरलेलं तो तुमच्यामुळे दुसरा कोणामुळे नाही. नंतर देवेंद्र फडणवीस साहेब आज जो मी आहे ना तो तुमच्यामुळे. त्याच्यानंतर आणखी अजितदादा गेले ते दादा सोडायला येतो तो तुमच्यामुळे. पवार साहेब गेला जो काय तो तुमच्यामुळे. राजाभाऊ मुळे भेटले मित्र धोका आहे तो तुमच्यामुळे. संतोष खेराड भेटले ते धोका आहे तो तुमच्यामुळे. आणखी मग भेटला तू धोका घेतो त्यांच्यामुळे. नक्की तू बोलावलं. नक्की बोलावलं. इतक्या थापा मारायच्या इतकं खोटं बोलायचं त्याला सीमा नाही. अशा पद्धतीने या लोकांनी निवडणूक जिंकली. निवडणूक जिंकली म्हणून काय घालून जाईल तो भास्कर लोकांना काय मी तुम्हाला सांगतो. आजच्या ह्या सरकारातून माझ्याकडे नवीन ऊर्जा तयार झाली. मला एक नवीन संदेश मिळतोय. याचे मी आयुष्यात केलं. अनेक जण मला सोडून गेले. अनेकांनी पदाधिकारी केलं. अनेकांनी आपल्या उच्च पदावर नेऊन बसवलं. किती जणांना मी फक्त सभापती केलं त्याचा एकमेव फक्त माझा नाव आहे. बाकी सगळे मला सोडून गेले. त्या वावराने ज्याला केलं त्याला एकाला हेला असेल बाकी सगळे सोडून गेले. पण ते सोडून जाताना माझ्यावर कोणीही असं म्हटलं नाही की भास्कर भावाने आम्हाला त्रास दिला. भास्कर भावाने आम्हाला कधी आर्थिक मागणी केली. भास्कर भावाने आमचं काम कधी केलं नाही असं एकही आरोप होऊ शकत नाही. कारण निवडणुकीला सुद्धा मी कधी कोणाला 5 पैशाची अपेक्षा केलेली नाही. आणि कुठं कार्यक्रमाला जात असताना आरती समोर आली तर बाजूच्याला मी आर्थिक पैसे टाकून दिलेले नाही. माझ्या खिशात तेच पैसे मी टाकले. एक रुपयाला आणि सगळी तुम्ही मला उद्याचा भविष्य काय दिसतोय की तुमच्याकडे नेतृत्व उभी करून पुन्हा एकदा मी तुम्ही उद्याचे नेतृत्व घाबरा कमिटमेंटची घाबरा काय साक्षी घाबरा काय नाही घाबरणार. चांगले भावशील का नाही घाबरणार. याचीच नेतृत्व उभी करतो की याचीच नेतृत्व ही माझी उद्याची नेतृत्व आहे. म्हणून मी साता सकाळी आपल्याकडे बघतो की उद्याचा माझा भविष्य काय 100% शाबूत आणि चांगला आहे. आणि
गेले तर पूर्ण ऐकली आहे ऐकली करतो करतो काय करेल पण विरोधाला माहिती आहे हे तुमच्या त्याला तो ओळखून आहे बाकीच्या ठिकाणी कुठेही त्यांनी युती किती काही केली आहे पण आपल्या मतदारसंघामध्ये सगळीकडे युती केली बरोबर आहे ना केली का नाही केली आणि ती पण अशी केली भाजपचे लोक कधी सुद्धा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लावायला तयार होत नाही इतके वर्ष होत आता की राहिली भाजप मंत्री होतं पण माझ्या मतदारसंघात विशेष करून गुहागरमध्ये माझा उमेदवार घे तुझं आपण दोघांनी घे तुला दोन काही तीन देतो तुला दोघे एकत्र त्याला माहित आहे आपण एकटे लढलो आजही भास्कर झालो आपण भुवा उडवायची राहणार माहिती आहे म्हणून ते एकटे लढले नाही पण बघता बघता काही 5 वर्ष निघून जात काय समजतो गंभीरपणे राहतात सगळे बघता बघता 5 वर्ष एक नवीन खरी जे मला सोडून गेले त्यांची जागा भरून कशी काढायची याची काही होती ती आपोआप संजय भरून निघाली ही घेतली उभी केली कामाला 2007 साली आता पण मला निवडून म्हणताय का ते स्वतः पडलेले होते 2007 साली त्याला 12 वर्ष निवडून म्हणून या विषय हे सगळे जे जे ते सगळे 2007 ला पडले होते त्याला 2012 आपण निवडलं 2017 ला आपण निवडलं 2022 चा पक्ष कुठला म्हणून या पंत कुठले याला पंत कुठले हे मात्र मी सांगतो की सगळ्यांना विचार करण्याची गरज आली आहे पक्ष खरोखरच मी मगाशी म्हटलं तसं की शशी रामाने सारखे एक उदाहरण मी का दिलं त्या दिवशी मी सावंतवाडीमध्ये सांगितलं की अनेक नागरिकांनी बघितलं की हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष संपवायचा आहे स्वप्न बघितलं परंतु या पक्षाच्या पाठीमागे बाळासाहेबांचे विचार आणि आशीर्वाद आहे हा पक्ष कोणाला सहजासहजी संपवता येणार नाही पण आम्ही नेत्यांनी असं म्हणून चालणार नाही की बाळासाहेबांचे विचार आहे उद्योगींची ताकद आहे म्हणजे सगळं आता पहिल्यासारखं ऑटोमॅटिक घडेल काही घडणार नाही मी आत्ताच सांगतो काही घडणार नाही आम्ही नेत्यांनी त्या भागामध्ये जाऊन माणसं वेचून त्या माणसाला कामाला लावून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून अडीअडचणीच्या वेळेला आम्ही त्याच्या पाठीमागे खरोखर प्रामाणिकपणे किती वेळ खंबीरपणे उभं राहतोय त्याच्यावरच आता भूमितव्य आहे त्यापेक्षा कार्यकर्ता आता पूर्णपणे खचलेला आहे नाराज झालेली पोरं धडा बाजूला व्हायला लागले त्यांना धीर देण्याची गरज आहे त्यांना समजावण्याची गरज आहे आणि त्यांना बळ सुद्धा देण्याची गरज आहे आणि संतोष जी आपण किती टीका केल्या काही केल्या तरी आता निवडणुका पैशाच्या झालेल्या आहेत नाकारून चालणार नाही त्याला आपल्याला ती सुद्धा ताकद उभी केली तरच हे शक्य आहे नाहीतर हे शक्य नाही हे शक्य नाही केवळ आमच्या आव्हानावर हवं आणि कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणाला हवा देतो आणि प्रामाणिकपणाला साथ घालतो तो त्याच्याच उभा आहे त्याच्यापेक्षा फार काय घडणार नाही आणि म्हणून जर हे ठरवायचं असेल तर आता आम्हाला आमच्यामध्ये बदल करावा लागेल तरच हे सगळं घडेल नपेक्षा हे बिघडेल आणि म्हणून हे बिघडू नये असं वाटत असेल तर आमच्यासारख्या नेत्यांनी आता कुठेतरी बसून चिंतन करण्याची गरज आहे आता कुठेतरी बसून आम्ही आमच्या वागण्यामध्ये बदल करण्याची गरज आहे आता कुठेतरी बसून लोकांना खर्चाला त्यापाशी देण्याची गरज आहे नोटाबंदी झाल्यामुळे त्या विरोधाच्या हातात एवढ्या नोटा कुठून आल्या याची फक्त चर्चा करायची इतके कोटी खर्च करतात इनडायरेक्टली आपण त्यांचा प्रचार करतो इनडायरेक्टली आपण त्यांना हो काय मी होतो ना माझ्या गावात 25 लाख रुपये आले म्हणजे जसा मोजायला हात होता त्याची चर्चा आपण करतो त्यावेळेला लोकांशी बोलतात पण लोक मनात म्हणतात त्यांनी 25 दिला तुम्हाला 5 द्यायला हो बाबा 5 तरी द्या म्हणतात काय म्हणतात आता त्यांनी दिला त्याचा तिरस्कार त्याचा तिटकारा हा विषय संपला आणि त्यांनी दिला आणि ह्याने घेतला हे केला असा आता दिवस गेला ते आता लोक असं म्हणतात त्यांनी 25 दिला तुम्हाला 5 द्यायला काय झालं 5 द्यायला काय झालं म्हणून या कामामध्ये आपल्याला काहीतरी व्यूहरचना करावी लागेल लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे लढायचं ना
लढायच्या या उमेदवारांना आपल्या भागाच्या उमेदवारांना छोट्या मोठ्या कार्यक्रमाला बोलवत चाला त्यांचं नेतृत्व प्रोजेक्ट करा. त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला उद्या अडचण होईल. 5 वर्षांनंतर बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत 5 वर्षानंतर. आणि म्हणून याला सर्वांना तुम्ही त्या ठिकाणी हे त्यांचं नेतृत्व उभं करा अशा प्रकारची विनंती करतो. तुम्हाला सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. अनेकांनी यात साक्षी मॅडम एवढ्या चांगल्या वेळेला काय तुम्हाला माहितच नाही की आमची सिद्धी रामगडे ती वेलूर गडातून लढली. वेलूर गडातून लढली. वेळेश्वर काय आता वेळेश्वर गडातला वडील तिचे मिस्टर दिवस रात्र केल्याने हे साक्षीवाट शेवटचे 4-5 त्यांच्या मिस्टरांना घात झाला म्हणून मला त्याच्यानंतर घात झाला 40 होत असती तर त्या निवडून आल्या असत्या. ती माझी ही सोलकर ती असती 41 होत असती 30 होत पडली असती तर 22 होतांनी निवडून आली. हा अजिंक्य काय फार मोठ्या होता नाही गेला वाघ झुकाळ पडतो 1200 होतांनी काही गेला. ही आमची बाहेर आपला 8.5 होतांनी होती गेली. असं काही नाहीये 200-400 आपले लोक जर इकडे झाले असते ना त्याला धुवून काढलेले असते धुवून काढलेले आपले लोक इकडे झाले. आणि म्हणून मी सांगितलं उमेदवार लोक आणि आम्ही नेते सुद्धा फक्त आम्ही तुम्हाला उपदेश करायचा फक्त आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायचं म्हणजे आपली जबाबदारी संपली असा बांधणारा आणि कार्यकर्ता नाही. तर आम्हाला जबाबदारी घेण्यामध्ये 2 पावलं तुमच्यापेक्षा पुढे जावं लागेल याची जाणीव मला आहे. आणि ते नक्की आपण जाऊ आणि उद्याचा भविष्य काळ हा आपला आपण घडवू अशा प्रकारचा आपल्या सर्वांना आव्हान करून पुन्हा एकदा हा सत्कार आणि हा सत्कार जो आहे खरं तर सत्कार किती महत्वाचे आहे. महाभारतातले 2 रामायणात आहे तो सांगू वेळ काढत आहे. पण ज्यावेळेला शेतू बांधला गेला राम शेतू बांधला गेला याला जायचं होतं वादाला पलीकडे लंकेवर जायचं होतं आणि त्यावेळेला खारुताईने छोटीशी मेहनत केली ती गवळी भावी खारुताई प्रभू रामचंद्राच्या कडेला बसली. प्रभू रामचंद्रानं प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवला. ती करत काय होती एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये शेतू उभा करणं पूल उभा करणं त्याच्यामध्ये तिला माहिती होतं की मी मोठा दगड उचलू शकत नाही झाड उचलू शकत नाही. तर तिला कल्पकता लावली ती पाण्यामध्ये गेली भिजली वाळूमध्ये कडकडा लोळली आणि पुन्हा जाऊन पाण्यामध्ये गेली. तिला असं वाटत होतं की माझ्या अंगाला चिकटलेली माती ही त्या समुद्रामध्ये पडली तर त्याच्यामुळे तुम्ही माझ्या थोडीशी माझी मदत होईल अशी खारुताई. त्या खारुताईनं तेवढी जवळी भागी करून प्रभू रामचंद्राच्याकडे जाऊन बसली. प्रभू रामचंद्राच्या प्रेमाने पाठीवर हात फिरवला. आज मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की पडत्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये पडत्या काळामध्ये तुम्ही पक्षाच्या पाठीशी उभा राहिला. त्याच्या बऱ्याचशा महिला इच्छुकच नव्हत्या पण माझ्या सरकारचा उभा राहिला म्हणून आपला सत्कार हा प्रभू रामचंद्राने केलेल्या खारुताईचा सत्कार समजा. महाराष्ट्राचा प्रभू रामचंद्र नाही त्याचा लगेच रात्री फिरायला सुरू होईल. आधी ती ह्याची सध्या टिपू सुलतान आणि अशी बातमी होते आणि म्हणून हा सत्कार हा खारुताईचा सत्कार असं समजा असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ह्या सत्काराचा तुमचं उद्याचं भविष्य घडेल हा विश्वास व्यक्त करून मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन सर्वांनी धारपड खाऊन जा. आणि त्याचबरोबर सगळे उमेदवार सगळ्या जे पराभूत झाले त्यांनी सुद्धा निवडून आले त्यांनी सुद्धा पुढे निवडणूक लढवायची असो अगर नसो पण 30 दिवसाच्या आतमध्ये खर्चाची सगळी खर्चाची हिशोब हा सादर करा. कारण भविष्यामध्ये कुठे काय होईल माहित नाही म्हणून काही अडचण पडेल तर आमचा ऑफिस 24 तास तुमच्या मदतीला उभा आहे. सगळीकडे देऊळच्या लोकांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो. खूप अडचणीच्या काळात तुम्ही संतोषी या अशी काढल्या कौतुकाचे हात भाग त्यामुळं तुम्ही चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी एकाची लढत केली त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद देतो. ती उदाहरणं इथं दिली ती उदाहरणं तुमच्या ऑफिसमध्ये वेगळी नाहीये. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.